नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चाललेलो कोंडाणा लेणीला। कर्जत पासून एक 15 किलोमीटरच्या अंतरावरती कोंडाणा लेणी आहे। त्या कोंडाणा लेणीवरती चाललेलो मी आणि सचिन आहेत। आम्ही दोघं जण आज चाललेलो कोंडाणा लेणीला। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। आपण आता ना कर्जतला थांबलेलो आहे। तर कर्जतला थांबल्यानंतर आपल्याला एक खतरनाक सरप्राईज भेटलेलं आहे। म्हणजे आपल्याला विठ्ठलाचं दर्शन भेटतं कर्जतमध्ये। बघा, विठ्ठलाची अशी भव्य अशी मूर्ती आपल्या पाठीमागे बघायला भेटते। बघू शकता किती मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे। पाऊस चालू आहे त्यामुळे काय आपल्याला काय व्यवस्थित शूट करता येत नाही, पण मस्त दर्शन झालं। सुरुवात भारी झाली आपली आणि इथनं आपण आता पुढे जाणार आहोत। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। आताच आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती दिसलेली आहे। कर्जत ईस्टपासून आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचा चौक दिसतो। तिथून आपल्याला राईट घ्यायचे। संभाजी महाराजांच्या चौकापासून आपण थोडंच पुढे आल्यानंतर ना आपल्याला अजून एक मोठा सरप्राईज भेटलेला आहे। काय सरप्राईज आहे तुम्हाला दाखवतो बघा। डायरेक्ट बघू शकता प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे। हे आमच्यासाठी सरप्राईज आहे। आम्हाला माहीतच नव्हतं कर्जतमध्ये आहे म्हणून, पण मस्त सरप्राईज भेटला आपल्याला। बघू शकता आपल्या मागेची प्रभू श्रीरामांची मूर्ती, अशी भन्नाट अशी मूर्ती आहे, मस्त बघू शकता। इकडे पण गेलेलं आहे, कोरीव काम केलेलं आहे, पण हे सरप्राईज आहे आमच्यासाठी मस्त आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। इथून आपण आता पुढे जातो। अजून आपण ना आता कोंडाणा लेणीच्या पायथ्याशी आलेलो आहे। बघू शकता इथं कोंडाणा लेणीचा बोर्ड लावलेला आहे, बुद्ध लेणी आहे। आणि इकडनंच आपल्याला वरती जायचे। इकडे मागेच आपली कोंडाणा लेणी आहे। या रोडने आपल्याला जायची। एक स्टॉल दिसतो बघा इथं, घरगुती खानावले, तिकडनं आपल्याला जायचे। सचिन आणि मी आता निघालो आहे जायला। सचिन बोलतो काकडलं थंडी वाजले बोलतो आम्हाला, पण काय हरकत नाही, थंडी तर वाजलेलीच आहे। आम्ही भिजलेलो आहे आता, काय बदलापासून आम्ही भिजत आलेलो आहे, काही हरकत नाही। तिकडं आपण करू सुरुवात। चल बाबा, बघा पब्लिक चाललेली, गाड्या लागलेल्या आहेत भरपूर। आपण जाऊ, जाता है जाना तो पडेगा। चिक्कल इथंच लागणार, चिक्कल नाही लागायला पाहिजे। चिक्कल लागला प्रॉब्लेम होतो। गॉगलमध्ये वाटतो ना मी हिरो सध्या मागडा गॉगल येतो। हां तो मागच्या महिन्यात गेलो होतो ना आम्ही इथं दुबईला, तर आता आणलेलो दुबईला गेलो ते आता आणलेलं आहे। तर जाऊन बघू आपण कुठली लेणी आहे ती। रस्ता असा आहे, जंगलातून जायचे आपल्याला, चढण बिणं लागतं। रस्ता कुठला आहे काय माहीत नाही, जाताना निघालोय। आरो दाखवतो, हे बघा तिथं मध्ये मध्ये लावलेलं असे मार्ग दिलेले कुठं जायचं। इकडे इकडं इकडे असेल, त्यांचं घर असेल ना, हे इकडं जाऊया। आता आम्ही इथं जोश मध्ये चाललेलो नाही, अजून काय आपल्या दम पाका लागतो, जोश मध्ये चाललेलो आहे। अच्छा बघ तिथं दिसतो का मी बरोबर? दिसतो ना? दिसतो।
अगा कोंबडी आहे घ्यायची का? बघा नदी इथला व्ह्यू भारी आहे, पण काय धुका दिसतो तुम्हाला काही दिसणार नाही. आहे तसं पाऊस पडतोय, काय व्हिडिओ करायला भेटणार नाही नीट, काय नाही मोबाईलला. कॅमेरावरती पाऊस पडतोय, पिशवी लावून ठेवलेली आहे. तर पिशवीत काय आता, पिशवीमध्ये पाऊस लागतोय, कॅमेरा व्हिडिओ काय दिसत नाही. सचिन आलाय, सचिन चालतोय जोरात. सचिन बोलतो दम लागणार नाही. बघा लहान मुलं आलेत तर बघा तुम्हाला दाखवतो. पुढं आलो का अजून एक आयरो दाखवलं इथं जाण्यासाठी. जागोजागी लावलेले आहेत, म्हणजे जाण्यासाठी रस्ता इझी पडेल. चिखल आहे रे, लय चिखल, चिखलातून जायला लागेल. अगं बय बये ग बाय, कसा जायचा आता? अच्छा पडू नाही रे सच्या. चांगलं शूज घालणार पाहत आपण. स्पोर्ट्स शूज घाल पण चांगलं, म्हणजे काय टेन्शन असायला. आपण आलो पावसाळ्यातला घालून. दोन ॲरो बघितल्यानंतर आपला तिसरा ॲरो बघायला भेटतो. हे बघा इकडनं आपल्याला जायचे. पायवाट आहे जाण्यासारखी, काही प्रॉब्लेम नाही, रस्ता आहे, माणूस जाईल सहज. तिथं पाय त्याला विचारला अर्धा तास लागतो चढायला. चढू काय जास्त काही चढायला लागत नाही. तुम्ही माझ्याकडे बघू शकता, मला थोडा दम लागला नाही, थोडासा त्या धाप लागले, फक्त दम नाही लागला. आता काय पुढं मैदान आलं वाटते, जागा जरा मोठी दिसते. काटले कशात नाही, मी ना काहीच बघितला. कुठं? हां हे बघा कोंडाणा लेणीकडे जाण्याचा मार्ग. चौथा आपलं आहे. आता 4 ठिकाणी आपल्याला दिसले ते लावलेले. इथनं जाऊ पुढं. चला चालू असते 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 असते. जरा
सांभाळून घ्या आजच्या ब्लॉगमध्ये, कारण की पाऊस पाका पडतोय. व्हिडिओ कशी येईल काय माहीत नाही. कॅमेरा ते पाऊस पडतोय, पिशवी पण लावलेली. समजून घ्या. यो पाचवा ॲरो लक्षात ठेवा. 5 ॲरो झालं. चालू आम्ही असते असतं त्यामुळं काम भारी केलं आहे. लावल्याने प्रत्येक ठिकाणी म्हणजे जायला इझी पडतो. हा चिक्कल आहे रे, चिक्कल हट नाही. बघू चला. बघू शकता रस्ता कसा आहे. हे बघा, निघत 5 झालं ना, तो 6वा. अजून असलं कुठून चुकून राहिलं असलं तर काय माहित नाही आमच्याकडनं. 7 दिसलं. ह्या दगड बिगड असतात. त्या रस्त्याला पाणी पाहिजे होतं, माझी आली असती पाण्यातून चालायला. या रस्त्यात वरनं पाणी ते एवढं जास्त नसतं. ते पाणी असतं तर जास्त पाणी पण चढता नाही येणार. आईला आपण काठी बिटी पण काय घेतली ना हातात, काय नाही तर चालू आहे. काय आला विला ना का आपली गेम. माती बघ कसली लाल दिसते. मुरुम खतरनाक आहे. अब इधर जाने का तसं फिरून चाललं का, इकडे फिरून. बरोबर आहे. चल हे बघा 7वा ॲरो. आईला झाडाच्या मुलं अशी आल्यात कशी काय पायऱ्या म्हणून ठेवल्यात. चालत राहा. सपाट मैदान आलं ना, सपाट मैदान. भारी जागा आहे. मोठी जागा आहे. असं इकडचा तिकड दिसतो इकडनं. बघा डोंगर आहे असा, लय मोठा आहे. मला एवढं वरती जायचं नाही. आता गेम झाले. आपली कशी काय पडलो तर होईल गडबड. एक 2 वेळा पडलोय. एक 8 त्यामुळे बरं झालं ना. मी काय म्हणतो तुम्ही चालू दिसते ना, दिसते का? दिसते ना. ना पाण्यातून कसं जायचा बाजूपासून. कमी पाणी आहे तो, वरनं पडतं म्हणून आवाज येतो.
कुठून येत होता येत मात्र असं असं वाटतं म्हणजे इकडं इकडं असेल रे. पाणी येते मस्त की रिलॅक्स व्हावं इथं पाण्यातून. ते बाजू माती भरली मस्त धुवायला लागून पकड मला माती भरली. चलो खरं इथे एवढं लावत पाहता रे त्याला माझं चुकलं होईल गाडी बरं किंवा ती विसळ होईल गेली असता त्यांच्या नको वर्षा ते बॉयलर त्यांना काय माहीत असणार रे विसळ दिलं घालतं चल इकडनं असं होतं हाय 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 चला हे बघा सचिनच्या नजरेपासून कोणी वाचणार नाही. किती आलं 8 का 9 झालं ह्यो 8. मागं इथं पाणी लागतो ना तिथं जागा क्रॉस करून यायची तुम्हाला ते कन्फ्यूज होतो माणूस पण क्रॉस करायची याला यायची. बघा 9 एवढं का अवघड नाही आणि हे बघा दाखवतो तुम्हाला वॉटरफॉल वॉटरफॉल आहे वॉटरफॉल पाणी पडतं खाली तिकडनं बाजूला बरोबर चिकट आहे रे बघा चिकट आहे भारी आहे ती लहान पोरं मजा करत करत आलं. हा 9 मार्ग दाखवलं पत्र नाही प्रत्येक ठिकाणी मार्ग दाखवलेला आहेत. तशी पायवाट पण आहे मोठी पण जंगलामध्ये जास्त करून स्थानिक लोकांचा वावर असतो त्यामुळे पायवाट काय चालूच असल्याने नक्की कोणती पायवाट समजणं अवघड जाईल पण त्याही लावलेलं आहे त्यामुळे इझी पडेल जरा. तो कोण कुठल्या वाटेने जाईल ना कुठल्या वाटेने जाईल का समजणार नाही. बाकी आपला वागल भारी आहे ना तू बशी आणलं अरे काय कुठं आलो काय तर दिसतंय तिथं कुठं तरी पोचलोय.
लोक आली वाटते, आम्ही चाललोय चालते वाटतं. खाली आल्यात. आई खतरनाक सीन आहे इथं. कसला खतरनाक आहे होतो. खतरनाक सीन एक ना. कडून जाऊ शकतो. वरती जातो इथं. इकडून झाली इकडून जास्त. रस्ता आला चिकाड आहे रे, पण इथं भीती वाटते. भेट सगळं आपण तिथं जाऊ आता. चिकड आहे बघा झालं. त्याच्या आपली पाहिजे तिथे. भावाने गोप्रो घेतला वाटतं. हा लय खतरनाक. तो पॉईंट लोकांमध्ये राहिला कसा काय पब्लिक पासून लांब. लय खतरनाक आहे रे. पाहू शकता खतरनाक माहोल आहे. पब्लिक नाहीत म्हणजे ते आश्चर्याची गोष्ट आहे. पब्लिक पाहिजे इथं. पब्लिकला माहीत नाही वाटते. चला आपण आता निघू पुढं. आपण ज्या कामासाठी आलो आपल्या तिथे जायचं. फोटो घ्यायला पळाली ती. चल एक स्टॉल पण लागतो बघा रस्त्यामध्ये. एक छोटी टपरी आहे. तर कोणाला पाहिजे असेल घेत जायत नाही. आता धावा तिथं. धावा यार इथे. त्या पोरीचा कॅमेरा घेतली तिला तर घाबरली ती. नाव सांगायला गेली नापसाला. असं खतरनाक. 12 11 का 12 रे. 11. जंगल भाग असा पुरं जंगल आहे. घाबरली बिचारी. कोण आहे ना कोण नाही बोलतो असं. काय साप होता. कुठं असं त्याविषयी कोंडेश्वरला गेलो ना तेव्हा पण असं लय मोठा म्हणजे लय इथे किती मोठं बारीक होता. आता एकच आहे तिकडनं. हे बघा 12वी.
कोंडेश्वरला होता ना 7 ते 8 फूट लांब असतात त्याच्या. काय माहिती हो, नुसता काला काला ढम होता. आणि काय बोलते त्याला, तो असा झाडा दणक्या नुसता काला काला होता. कोणता होता काय माहिती. कामाला जास्त मोठे असते. काला काला कुठे असं जाऊन दुसरीकडनं मी फोटो काढायला चाललो होतो, तर फोटो काढतो बोललो एकटाच. सांभाळ घसरल पाय ग, पाय घसरला का गेला खाली, मरणार नाही पण हात पाय मोडतील. जास्त नाही होता काय. भारी सीन आहे तिकडं. झाडांच्या वर तुम्हाला दाखवता येत नाही. त्या डोंगरावरती आहे तिकडच्या. तेरावी सुरुवात करू येत नाही आता, कारण की 11वी ते 12वी आम्हाला माहीत नाही लास्ट टाईमची. तर 13वीच करू आम्ही आता. पक्ष्यांचा आवाज कमी आहे आणि पाण्याचा आवाज जास्त आहे. पुरा आवाज येतोय. माईक चालू करा बघा, क्लिअर आवाज आला असता. ते 14वी. दमलो आता, जास्त काही वरती नाही, उंच नाही, पण दम लागलाय. मला नाही लागला, कठीण लागले. मला काहीच नाही, काहीच होत नाही बघा मला. काय नाही सध्या इझी एवढा, पण काय नाही, नॉर्मल आहे. त्याने काय घेतलं अर्धा तासात पोचतो माणूस. ते डेली येतात ते काय मला वाटतं ते 15 मिनिटं पोचत असेल. डेली येणारी जे ट्रॅकिंग करतात ते. हे बघा 14वा ॲरो. ठीक आहे, आता कव्हर काढला त्यामुळे जरा क्लिअर दिसायला लागला. नाही तर हे दिसत होता बेकार. पाणी जास्त. अरे काय तर दिसतो समोर, काहीतरी हाय. आलो का काय समजत नाही. हा हा मग दुकानात वरती जायची वाटते. स्टॉल आहे तिथं. हा आलो आपण. हे बघा कडक. चला इथं वॉटर बॉल आवाज जास्त आहे. पुढे जाऊ, पुढून बघू आपण डायरेक्ट. चला इथे जाऊन
बघा इथं पण स्टॉल वगैरे आहेत, तर माहिती दिलेली आहे. चला कंटिन्यू करू येत नाही व्हिडिओ आपण आता. इथं बघा मका बघा स्टॉल वगैरे लावलेला आहे, मावशीचा आहे. पब्लिक आलेली 2-3 स्टॉल आहे तिथं वरती. आणि काय आहे पुरातत्व विभागाने लावलेलं आहे नोटीस. पुन्हा नोटीस लावलेली आहे इथं. कोंदिवरीकर लेणीबद्दल माहिती दिलेली थोडक्यामध्ये. आणि बघा महत्त्वाचं, धूम्रपान मद्यपान गैरवर्तन करण्यास सक्त मनाई आहे. पुरातत्व विभाग. ही बघ हीच मुलगी आहे का ती? खतरनाक. कशी आहे बघू शकता ना, खतरनाक खतरनाक. खतरनाक सीन आहे. बघा किती वरनं पाणी पडतं. ए भारी वाटतो, मजा वाटली. मस्त पायऱ्या पण आहेत, भारी. बघू शकता कडक. एक नंबर. अरे कसा काय आहे डिझाईन बिझाईन म्हणजे काय विषय काय हो नक्की? चला पुढे जाऊन बघू. खतरनाक भन्नाट. बघा पूर्ण खतरनाक आहे. तर सगळं जाऊ पहिलं. बघू शकता आपण आतमध्ये आलोय. काय बोलतो आपल्याला माहित नाही वस्तूला, पण त्या झीज झालेली आहे पूर्ण. पूर्ण दगड कसा आहे. तुटला आहे. हे मागे दगडी पण आहेत, काय आहे ते काय? याला काय बोलतात कमेंट मध्ये सांगा जरा आम्हाला.
आम्हाला माहित नाही या वस्तूला काय बोलतात. हा ते खांबी पण ना का खतरनाक आहेत. पब्लिक बघू शकता इथं गार्ड पण ठेवलं सिक्युरिटीसाठी इथे. सुट्टी घेतली का आज? समोरची वास्तू लावली इथे गोल येते स्तूप आहे. तूप आहे का? बुद्ध लेणे आहेत ना सगळ्या. अच्छा लेणे आहेत. आता या लेण्याला जवळजवळ हा 22 ते 2300 वर्ष झाली. अच्छा हा लेण्या या लेण्याचं नाव आहे तर कोंढाणे बुद्धिस्ट हा असं आहे. या लेण्याला 22 वर्ष झाली. आता तुम्हाला जो वरचा भाग जो दिसतो बरं हा हा डिझाईन जो आहे हा डिझाईन तुम्हाला काय वाटते ते सांगा. काय ते डिझाईन आहे ना डिझाईन कोरी काम केलं कोरीव काम आहे ना कोरी डिझाईन. काम आहे पूर्ण ते. डिझाईन जो आहे हा. हे पिंपळाच्या पानाचं डिझाईन लक्षात घ्या आहे ना माझी आठवण. पिंपळाच्या पाण्याचे पिंपळाचे पान बघ ते वरती झाड दगडावरती झाड आहे बघ. हा. ते दगडावरती झाड बघ कसं निघले. बरोबर आहे. ते झाडावरचं पान जो आहे ना हा ते पानाची आकार आहे डिझाईन आहे पानाची डिझाईन. अच्छा ही सगळी डिझाईन तुला तीच वाटणार आहे. कारण का हा का त्याच्या खाली गौतम बुद्ध तपस्या ध्यान तपस्या बसलेले ओके. आहेत. त्या पिंपळाच्या झाडाखाली म्हणून हे त्यांची डिझाईन आहे सगळी पिंपळाच्या पानाची डिझाईन. ओके या पूर्ण ह्या अखंड भागाला चैत्यगृह म्हणतात. चैत्यगृह चैत्यगृह म्हणतात. चैत्यगृह म्हणतात आणि आतमध्ये स्तूप आहे. स्तूप आहे. ह्या तपस्या करण्यासाठी बनवलेली ही जागा आहे. अच्छा आणि याच्यानंतर जर पुढे गेलात ना तुम्ही हा पुढे गेला तिकडे अरे लाला तुम्हाला यक्ष दिसतोय. हा यक्ष त्याला यक्ष बोलतात म्हणजे द्वारपाल. द्वारपाल दोन्ही बाजूला ते द्वारपाल होते. तिकडे पण होता आणि इकडे पण होता. हा. हा इकडे तुटलाय. इथे समोर तुम्हाला दिसते तो द्वारपाल आहे. हा त्याच्या बाजूला तो लिपी आहे बघा. ते लिपी दिसते का तुम्हाला त्याच्या बाजूला. त्याच्या बाजूला लिपी आहे बघा खानापासून बरोबर आहे. लिपी आहे. हा ही लिपी इथं ते डिकोड केलेलं आहे. जेम्स ब्रिजचं ब्रिज अच्छा डिकोड केलेलं आहे इथं तिथे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं ते समजून येते. पण त्याचं जे नाव आहे ना हा ते काय आहे कणस अंत वासीना बलकेन कथन. एक कणाचा शिष्य बलक. अच्छा बलकने लेण्यात कोरल्यात असं त्याचा अर्थ होतो. अच्छा असे मग तो कण कुठला तरी राजा असेल किंवा सातवाहन काळ हिमयांच्या काळामध्ये बरोबर त्या काळामध्ये आणि ते तसं असं आहे. आपल्याला काय वाटतं प्लस वाटतं पहिला हा तिथं अक्षर एक क तिथे ह्याच्यामध्ये तुम्हाला ते जे दिलेलं आहे अच्छा. सगळं काय आहे. ही म्हणजे त्यांची लिपी आहे त्याच्यात. हा ते डिकोड केलंही तशी बरोबर ही पूर्ण लिपी दिलेली आहे त्यामध्ये. हा हे डिकोड केलं. आता याच्यामध्ये तुम्हाला आहे ना हा हे जे व्यंजन दिलेले आहेत ते अक्षर हा ते अक्षर त्याच्यामध्ये दिले. बाकी आकार उकार जे आपण म्हणतो वेरांटी बरोबर. मात्रा ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिले. उकार हा. आकार जे आहे ते याच्यामध्ये बघून ते तुम्हाला ओके. ते समजून येतं. असं केलं ते. अच्छा आता पहिला प्लस आहे ना तो प्लस इथं जे आहे ओके, क. क. बरोबर आता तो क न आता त्याचा जोड शब्द आहे. हा. न म्हणजे जोड शब्द आहे. त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये न शोधायचा न. न शोधायचा आणि ते जोडायचं. बरोबर आलं का? त्याच्यात हे जे दिलेलं आहे तुम्हाला ते सगळं काय. बरोबर आहे. पूर्ण माहिती आहे दिलेली आहे. पूर्ण ते दिलेलं आहे. पाली लिपी हा पाली ब्राह्मलिपी ब्राह्मलिपी बोलतात. आणि हे जिम्स क्रिन्सफ अमेरिकेचं त्यांनी हे डिकोड केलेलं आहे सगळं लिपी असं आहे ते. आता बाकीचे पुढे जे आहे ते सगळं बिहार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला खाली जे दिले तिथे हा. 8 सांगितले 8 काहीतरी लिहिलेले आहेत. बरोबर 8 लेणी आहेत. आता 8 नाही. आता हा 1 नंबर लेणी हा ही 2 नंबर लेणी आणि पुढे 3 नंबर 3 नंबर हा हा एवढेच लेणी आहेत. 3च लेणी हा, ओके तीनच लेण्या आहेत. तीनच आहेत. बाकी काय नाही. बाकी सगळं बिहार. आता त्या लेणी आता तुम्हाला बोललो 22 वर्ष झालेली आहेत. बरोबर आहे. आहे की ना. आता इसवी पूर्व 2ऱ्या शतकातली म्हणजे दुसऱ्या शतकात ना तर सेकंड बीसी बोलतो. सेकंड बीसी जे आहे हे लेण्या
हे आता 22-23 वर्ष झाली त्या लेणी. ओके 22. आता या महाराष्ट्रामध्ये 12 लेणी आहेत. त्याच्यामध्ये 2 नंबर लेणी पहिली कोरली, 2 नंबर ही पहिली लेणी कोरलीची भाजी लेणी. भाज्या लेणी पहिले. भाजी लेणी आहे हा ती 2 नंबर. एक विराकडे एक विराच्या अपोजिटला तिकडे आहे भाजी लेणी. त्याच्यावरती तुम्हाला गड भेटतात बघायला. कुठले गड? लोहगड, विसापूर. बरोबर. 2 किल्ले तिकडे आहेत. बरोबर. कोणती आहे? काय पहिली लेणी आहे भाजी लेणी. भाजी नाही राजमाची ह्याच्यावरती हो, ह्याच्यावरती राजमाची, पण भाजी लेणीच्या वरती लोहगड आणि विसापूर हे 2 किल्ले. अच्छा. आणि लोक येताना ती लागती लेणी असतात, मग तीच लेणी का? बरोबर. कार्ला लेणी मध्ये कार्ला लेणी इकडे आहे. हा त्याच्या अपोजिट रेल्वे वगैरे सगळे सोडले, त्यांच्यामधनं रेल्वे जाते. बरोबर. हवे जातो. इकडे तो कार्ला लेणी. कारला लेणी आहे. बरोबर बरोबर. लोक अशी येताना एक रस्त्यात जाताना लागते, रस्त्यामध्ये डाव्या हातालाच लागते ती. बरोबर. आपण गेलो होते ना आम्ही नवर आठवला. पुढे अजून काय आहे का माहिती वगैरे? काहीच नाही का? अगं धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आलो जरा पुढे फिरून देतो आम्ही. आलो भेटून देतो तुम्हाला. भेटूया दादा. चालतो. चला आपण इथं बघू जरा पाण्याचा व्ह्यू आहे. वर 2 नंबर आणि 3 नंबर इकडे अशा प्रकारे बघू पूर्ण. हिरो बघ पोत दे. भाऊ झाला का? जाऊ का? मला बघू शकता पाण्याचा आवाज जास्त आहे इथं, पण बघू शकता पूर्ण लेणी कशी आहे. 3 नंबर. बघू शकता पूर्ण लेणी. इथे झीज झाले दगडाची, बघू शकता पूर्ण दगड आहे, दगडाची झीज झालेली आहे. बघू शकता कसे दिवे लावण्यासाठी सोय करण्यासाठी. काय समजून येत नाही प्रॉपरली, पण प्रत्येक ठिकाणी दिसते. वाटतं प्रत्येकाला ध्यानासाठी जागा केलेली वाटते. पूर्ण तसंच आहे बघा पूर्ण. घेते तिकडे आहे ना. असते का मला? असते जा असते जा. खायला माझी हीच पोरगी आम्हाला घाबरली होती व्हिडिओ कॉल होत. आता ती मजा करते. पकडा तिला, पडेल ती खाली आली तर. असं आहे ना ग, लय कार्टून दिसते ती. इथे खतरनाक काम आहे. तिथे लय मोठी आहे. हे बघ खांबे तुटलं बघ. 2 नंबर लेणी ते सगळं काम तुटलं त्याच्या.
सगळं काम सुटलं दोन ना ते. आताचं काम दिसतोय, आताचं काम दिसतोय ना. हा ना, पूर्ण रूम आहेत ध्यानासाठी. अंधार आहे. कालो के रे, फुल कालो के, फुल लेण्यात. बस सगळी झीज झाले हो ना याची, सगळी झीज झाले ना. असेल ना माहीत, जो फिरतो त्यांना माहीत. आता आपण रील्स बी बघितलं आपण समजतोय, आपल्याकडून माहीत होता. इथं कोणती लिपीवर लिहिली वाटते, इथं कोणती लिपी नाही लिहिली वाटते, एका ठिकाणी लिहिली वाटते. चला परत आपण तिकडे उतरू खाली. आता जायचं लागतं. इकडे इकडं बघू आपण, इकडे काय आहे. लय आवाज येतो पाण्याचा. कुंड आहे, कुंड आहे. हा कुंड आहे ना ती. वड म्हणजे काय, आतमध्ये जायला नको ना, अशी आतमध्ये घुसले ना. कुंड वड असं असं 4-5 फूट गुफा आहे. तिकडं चालते, तिकडे इकडं नको, इकडं. बुद्ध लेणी. तर आपण आता इथनं खाली उतरतो. आपलं फिरून तो झालं ना इथनं खाली उतरण्याचा आता प्रयत्न करू आपण. आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकन पण दाबा. अशा नवीन व्हिडिओ आपण तुमच्याकडे अजून बनवत राहू. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.